नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे। आज धर्मनाथ बीज आहे, तर प्रत्येकाच्या घरामध्ये नाथांना नैवेद्य दाखवला जातो। सगळ्यात उत्कृष्ट सेवा ही धर्मनाथ बीज दिवशी तुम्ही करू शकता, कारण की गोरक्षक यमागार हा जो गोरक्षनाथांचा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये गोरक्षनाथांनी असा उल्लेख केला आहे की धर्मनाथ बीज ह्या दिवशी जर तुम्ही अन्नदान केलं, तुम्ही पूजा होम हवन केले किंवा नाथांची सेवा केली, नाथांना जे पदार्थ हवं त्याचं तुम्ही जर अन्नदान केलं, तुम्हाला शतशः त्याचं शतशः पटीने तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होतं। तुमच्या घरामध्ये रोग अरिष्ट कर्णीबाधा हे सगळे निवारण होतं। आपण फक्त एवढं असतो आम्हाला करणी केली आहे, आम्हाला भूतबाधा आहे, आम्हाला निगेटिव्ह एनर्जी आहे, पण आपण उपासना किंवा आपण उपासना करायला नको म्हणतो आपण। तर हे सणव्रत वैकल्य जे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहेत, जी परंपरा आपली आहे, त्याच्यामध्ये हाच उल्लेख आहे की तुम्हाला सर्व बाजूने त्याचं ज्ञान प्राप्त हो, तुम्हाला त्याचं फळ प्राप्त हो, म्हणून हे सर्व धर्म आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये साजरे करतात। तर ज्यांना ज्यांना बाहेरची बाधा आहे, निगेटिव्ह एनर्जी, त्यांनी अवश्य आज ही उपासना करा। धर्मनाथांना किंवा जे घरामध्ये समजा नाथांच्या नावाने तुम्ही नैवेद्य दाखवू शकता, किंवा जर एखाद्या शेजारीकडे नाथांचं मंदिर असेल तिथं नैवेद्य करा। आज जास्तीत जास्त दान करा, नाथांची उपासना करा। तर आज धर्मनाथ बीज म्हणजे आज हा सोहळा का करतात, तर जेव्हा मच्छिंद्रनाथांचा जो अंश आहे धर्मनाथ, ह्यांना आज गोरक्षनाथांनी 12 वर्षाचे असताना त्यांना आज नाथपंथी दीक्षा दिली, म्हणून हा दिवस साजरी केला जातो। तर आज या धर्मनाथ बीज दिवशी नैवेद्य काय दाखवला जातो, तर जे नाथांना तुम्ही जे आवडतं, नाथांना तुम्ही उडदाचे वडे जे आवडतात ते वडे, खिचडी भात जो असतो तो, घेवड्याची भाजी, आंबील सुद्धा आज करतात, आणि कणकेचा एक दिवा असतो तो नाथांसमोर लावतात। तर तुम्ही सर्वांनी ही उपासना आज करा, हा नैवेद्य सर्वांनी दाखवा, आणि नाथांना आपल्या घरावरती कृपादृष्टी व्हावी यासाठी प्रार्थना करा। तुमचं रोग अरिष्ट ह्याच्यापासून निवारण व्हावं ही नाथांना प्रार्थना करा। ज्यांनी आज ही उपासना करतात त्यांच्या घरी कधीही रोग अरिष्ट कुठलीही निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये राहत नाही, हे स्वतः गोरक्षनाथांनी सांगितलेले आहे। धन्यवाद।